जय श्रीराम मित्रांनो. तर कसे आहात? तर आजचा नवीन टॉपिक आहे, तुम्ही तुमच्या बिझनेसला ग्रोथ कशी दिली पाहिजे, तुमचा बिझनेस ग्रो कसा केला पाहिजे. जे बी नवीन बिझनेस करत आहेत आणि जे मेडिकल शॉप टाकत आहेत त्यांच्यासाठी नवीन बिझनेसला ग्रोथ देण्यासाठी आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो, तो म्हणजे रोलिंग ऑफ मनी. रोलिंग ऑफ मनी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर, तुमचा जर बिझनेस आज 10,000 रुपये झाला तर त्या बिझनेसमधून पैसे इकडं तिकडं इन्व्हेस्ट न करता, गाडी वगैरे ह्या त्या गोष्टीसाठी तुम्ही इन्व्हेस्ट न करता काही वर्ष तुम्ही तुमच्या बिझनेसमधून आलेला पैसा बिझनेसमध्येच लावला पाहिजे. ज्या गोष्टीची रिक्वायर्ड जास्त आहे, जे गोष्टी तुम्हाला जास्त लागतात, जसं की शुगर, BP याचे पेशंट जो असतात ते कंटिन्यू असतात, त्यांच्यासाठी त्यांना वापस न जाऊ देता त्या पूर्ण टॅबलेट, त्यांच्या सगळं जे लागतं त्यांना, ते सगळ्या गोष्टी तुम्ही अवेलेबल तुमच्या दुकानात ठेवला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दुकानातला पैसे तुम्ही तुमच्या दुकानातच लावले पाहिजे. असं रोलिंग ऑफ मनी केलं तर तुमच्या बिझनेसला ग्रोथ मिळेल. बिझनेसमधला पैसा बिझनेसमध्येच लावणं, याला रोलिंग ऑफ मनी म्हणतात. धन्यवाद मित्रांनो.